लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. त्रिशरण यंग फ्रेंड कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक विकास संस्थेच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्रिशरण बुद्धविहार पटांगण, उत्तमनगर, सिडको येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात भंते धम्मसेन थेरो आणि बुद्धविहाराचे अध्यक्ष विनोद भडांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भंते धम्मसेन थेरो यांनी उपस्थित उपासक उपासिका यांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक ऐक्य, बंधुता आणि प्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला मिलिंद कळवणकर, संभाजी सावळे, पांडुरंग आंबुलकर, बाबासाहेब शिंदे, डॉ. अनिल आठवले, बाळासाहेब जमधडे, अजय साळवे, शिवनाथ अहिरे, पद्माकर सरोदे, अविनाश कांबळे, राजेंद्र मोरे, यशवंत खरात, BY खरे, MD प्रताप, हिरामण साळवे, वसंत भालेराव, भास्कर थोरात, मीनाक्षी कळवणकर, हंसराज कांबळे, मंदा साळवे, मथुरा अहिरे, पुष्पा कांबळे, संगीता सावळे, शारदा अंबुलकर, माया आठवले, रंजना खरात, छाया खोब्रागडे, रत्ना खरे, सविता अहिरे, कविता सरोदे, इंदुबाई ढाले, मंगला शिंदे, संगीता खरात, शिल्पा पवार, शैलेंद्र गायकवाड, भगवान मुंडे, मिलिंद साळवे, रविकिरण सरोदे, कैलास खायतडक, वासुदेव लोणारी, गौतम काळे, रणजित मावशी, सरदारताई, छबन निकम आदींसह विविध महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामानव बोधिसत्व विश्वरत्न या भारतातील या राष्ट्रगीतातील ज्यांना भारतीयदाता म्हणतात असे बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग आणि ज्यांनी या देशासाठी आहुती दिली आणि समाजाच्या उत्थानासाठी आपला शेवटच्या शरीरातला थेंब असेपर्यंत आपलं बलिदान दिलं, अशा सर्व महापुरुषांना, साधू संतांना वंदन करतो आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि या त्रिशरण बुद्धविहारातर्फे सर्वांना या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपण सर्वजण उपस्थित झालो. आणि आज या देशाचा स्वातंत्र्य दिन. मग स्वातंत्र्य आपल्याला कसं भेटलं, स्वातंत्र्य खरं कसं झालं पाहिजे, आपण मी एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. क्या क्या बनने आए थे, क्या क्या बन के बैठे, कभी मंदिर में जाके बैठे, कभी मस्जिद में जाके बैठे, अपने से परिंदे की नस्ल शेर, कभी मंदिर पे जा बैठे, कभी मस्जिद पे जा बैठे. बाबासाहेब आंबेडकरांना देश कसा पाहिजे होता, बाबासाहेब आंबेडकरांना देश कसा पाहिजे होता, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या देशाची अवस्था कशी आहे. बाबासाहेब म्हणतात, मी हे संविधान लिहिलं आणि हे संविधान या जगामध्ये 1 नंबरचं संविधान आहे, 1 नंबरची ही घटना आहे. पण संविधान चालवणारे मला जर बदमाश असेल तर माझं संविधान हे कुचकामी आहे, बरोबर. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी खरं स्वातंत्र्य तुम्हाला कसं दिलं. या देशातले लोक 70 देशाची एक परिषद झाली, त्याला बोर्डमेट परिषद म्हणतात. आणि 70 देशाची लंडनला परिषद झाली. देशातले प्रत्येक देशातले 2-2 प्रतिनिधी बोलावले गेले. भारतातून मुसलमानाचा नेता बॅरिस्टर दिला आणि हिंदूचा म्हणजे या भोजनाचा नेता म्हणून त्याला ओळखलं गेलं बॅरिस्टर गांधी, महात्मा गांधी म्हणतात. आणि दलितांचे नेते तयारी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं. बाळासाहेब कर्मवीर या ठिकाणी साहेबराव गायकवाड सोबत होते, टेबल टाकला आणि प्रत्येक देशाला आपलं मत मांडलं. त्यामधून भारतामधून काही लोकांचा आवाज एकच होता, 200 वर्ष झाले हा देश स्वातंत्र्य पाहिजे, गुलामीतून मुक्त पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. या भारतातल्या लोकांनी आवाज ठोकला की आम्हाला या गुलामीतून मुक्तता पाहिजे, हा देश स्वातंत्र्य पाहिजे. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती गांभीर्य होतं, बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती गांभीर्य होतं, मला दुःख येतं. सगळ्यांचं भाषण चालू असताना एकच आवाज होता, तर हा देश या इंग्रजाच्या तावडीतून सुटण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे, गुलामीतून मुक्त पाहिजे.
अधिकारी बाबासाहेबांना विचारतात, मिस्टर आंबेडकर आप बोलेंगे नाही? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी बोलणार, पण सर्वांचं झाल्यावर बोलणार. सगळ्यांनी आवाज ठोकला की हा देश स्वतंत्र झाला पाहिजे, या गुलामीतून मुक्त झाला पाहिजे. आणि असा सगळ्यांचा आवाज भारतातून होता. बाबासाहेब आंबेडकरांनी बोलण्याची पारी आली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे सर्वांनी मानलं का हा देश या गुलामीतून मुक्त झाला पाहिजे. अरे हा देश 150 वर्ष झाले इंग्रजाच्या गुलामीत होता. 150 वर्ष झाले इंग्रजाच्या गुलामीत हा देश होता. अरे आम्ही हजारो काळापासूनचे या गुलामाचे गुलाम आहे. आम्ही हजारो काळापासूनचे या गुलामाचे गुलाम आहे. आम्हाला पाणी प्यायची मनाई नाही, आम्हाला 12च्या नंतर गावात यायची मनाई आहे, आम्हाला शिक्षणाची मनाई आहे, आम्हाला चांगलं राहण्याची मनाई आहे. या गुलामाची गुलाम आम्ही हजारो काळापासूनचे आहे. आमचं कधी स्वातंत्र्य 70 देशाच्या समोर आपलं दुःख बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये मांडलं. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा स्वातंत्र्य दिन, खरा स्वातंत्र्य दिन बाबासाहेबांमुळे भेटला. भौतिक जरी स्वातंत्र्य तुम्हाला आता वाटत असेल, पण मानसिक स्वातंत्र्य, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं तत्व देऊन तुम्हा सर्वांना ही मानसिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून 70 देशाच्या लोकांसमोर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सर्वप्रथम दुःख मानलं. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा तिथं आल्या. या ठिकाणी सगळे लोक डोळ्यातून अश्रू धारा करून रडत होते. बाबासाहेबांच्या डोळ्यातून सुद्धा बोलता बोलता आपल्या दुःखाच्या अश्रूच्या धारा आल्या. आणि खरं स्वातंत्र्य जर या देशाने दिले असेल, मानसिक स्वातंत्र्य जे मनुष्याला पाहिजे, ते बाबासाहेबांच्या घटनेमुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून भगतसिंग म्हणतात, कभी होटो के लिए मरे, कभी नोटों के लिए मरे. कभी होटो के लिए मरे, कभी नोटों के लिए मरे. अगर होते भगत सिंह तो कहते यार सुनते कि हरामजादे के लिए मरे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना जे स्वातंत्र्य पाहिजे होतं, ज्या देशाची आज रचना पाहिजे होती, ते रचनाच नाही. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात, ज्या दिवसापासून देव आणि धर्मासाठी इथं राजकारण चालेल, ज्या दिवसापासून देवाने धर्माला घेऊन राजकारण चालेल, त्या दिवसापासून ते धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. आज देश धोक्यात आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? ते मानसिक मनुष्याला स्वातंत्र्य पाहिजे, ते स्वातंत्र्य नाही. म्हणून देश धोक्यात आहे. खरं या संविधानाचं जर रक्षण झालं तर आपण शाबूत राहू शकतो. हे स्वातंत्र्य आपल्या काहीच कामाचं नाही. तरी मानसिक स्वातंत्र्य पाहिजे आणि स्वातंत्र्य देण्यासाठी त्या संविधानाला आपल्याला जगायचं आहे. एवढंच मी आजच्या या 78व्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचं जीवन सुखमय जावं, सर्वांना सुख शांती समाधान लाभो, सर्वांच्या जीवनामध्ये धम्माचे बीज उत्पन्न हो आणि प्रत्येक माणूस दर रविवारला विहारात आला पाहिजे अशी संकल्पना घेऊन त्यांनी स्वतःशी आपल्या मनाला जाणून एक आपण वेद धम्माचा उपासक आहे, तो कुठे असो, कुठे ठिकाणी असो, पण रविवारी तुम्ही त्याने वेळ काढून विहारात आलं पाहिजे असं मी सर्वांना सूचना करते. आणि आजचं माझं हे जे काही 7-8 मिनिटाचं जे प्रबोधन होतं तुम्हाला सांगण्याचं, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जो मानस होता, हे मी या ठिकाणी थांबवतो. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम, नमो बुद्धाय, जय श्री. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.